नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, 3 जुलै शुक्रवार या दिवशी संकष्टी चतुर्थी आली आहे. आता या संकष्टी चतुर्थीला पिंगल संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात ही संकष्टी चतुर्थी आल्यामुळे या संकष्टी चतुर्थीला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे. या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यात आवर्जून ह्या 2 ते 3 वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. बघा, यामुळे आपले शत्रू कमी होतील, आपली इडापिडा कमी होतील, घरातली नकारात्मक ऊर्जा, आपल्यात असलेली नकारात्मकता, निगेटिव्हिटी कमी होण्यास मदत होईल आणि आपले अडलेले कामं मार्गी लागण्यास मदत होईल. आता ही संकष्टी चतुर्थी पिंगल संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी मुलांसाठी खास करून आईने उपाय करायचे असतात. ह्या संकष्टी चतुर्थीला मुलांसाठी खास करून काही उपाय केल्यास याचे निश्चितच फायदे आपल्याला पाहायला मिळतात. आता मुलांसाठी कुठले उपाय करायचे? आपल्या बऱ्याच जणांना उपाय कोणते कोणते करायचे हे माहिती आहेच. त्याचप्रमाणे आपल्या चॅनेलवर उपाय कोणते करायचे, कधी करायचे याविषयीचे व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे, विद्येचे देवता आहेत. जो कोणी संकष्टी चतुर्थीचं व्रत करून गणपती बाप्पांची पंचोपचारे मनोभावे पूजा करतो त्याच्या आयुष्यातील, संसारातील दुःख, संकट गणपती बाप्पा दूर करतात. गणपती बाप्पा हे विघ्ननाशक आहेत, संकटमोचक आहेत. आपण त्यांची जेवढी जास्तीत जास्त सेवा करू, पूजा करू, पाठ करू, अगदी मनापासून करू, तेवढे आपले संकट दूर करण्यास ते मदत करत असतात. आता काहींना सेवा करायला शक्य होतं, काहींना शक्य होत नाही. तरी देखील आपण थोडा वेळ काढून ह्या सेवा आवर्जून ह्या चतुर्थीला करू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही संकष्टी चतुर्थी शुक्रवारी आलेली आहे. शुक्रवार हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि गणपती बाप्पा हे बुध ग्रहाशी संबंधित आहे. यामुळेच आपण सर्वात अगोदर सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर तुम्ही थोडंसं गोमतीर पाणी टाकलं तरी चालेल. त्याचप्रमाणे आपल्याला पंचगव्य अंघोळीच्या पाण्यात टाकून त्याने अंघोळ करायची आहे. बघा, तुम्हाला पंचगव्याची बॉटल मिळेल, लिक्विड मिळेल किंवा तुम्हाला आपल्या स्वामींच्या केंद्रात पंचगव्य तुम्हाला पावडर देखील मिळेल. तुम्हाला ती आणून ठेवायची आहे आणि ही पावडर तुम्ही चिमूटभर अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे किंवा तुम्ही ती अंगाला चोळून लावून उठण्यासारखी तुम्हाला ती चोळून लावायची आहे आणि मग तुम्हाला अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. बघा, पंचगव्यामध्ये गाईचं शेण, गोमूत्र, दूध, गाईचं दूध अशा 5 प्रकारच्या गोष्टी असतात आणि यामुळे आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि ह्या गोष्टींमध्ये निगेटिव्हिटी दूर करण्याची क्षमता असते, ताकद असते. यामुळे आपल्याला दिवसभर उत्साह जाणवावा, पॉझिटिव्हिटी जाणवावी, सकारात्मकता जाणवावी. आपण जे पण काही उपाय करू याचं फळ मिळावं म्हणून आपण चतुर्थीच्या दिवशी 3 तारखेला शुक्रवारी अंघोळीच्या पाण्यात सर्वांनीच ह्या गोष्टी टाकायच्या आहेत. त्याचप्रमाणे शुक्रवार असल्यामुळे थोडंसं आपल्याला गुलाब पाणी अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. जर का तुमच्याकडे गुलाबाचं अत्तर असेल तर अत्तर टाका, अत्तर नसेल तर गुलाब पाणी टाका किंवा गुलाब पाणी अत्तर देखील नसेल तर तुमच्याकडे गुलाबाचं फूल असेल तर त्या फुलाच्या पाकळ्या कुचकरून तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत किंवा त्याचं पाणी तुम्ही करून घ्या आणि ते पाणी तुम्ही सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत. बघा, ह्या 3च वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत. यामुळे आपल्यातली निगेटिव्हिटी दूर होते. बघा, शेवटी शरीर शुद्ध करून उपयोग नाही तर आपलं मन देखील तेवढं शुद्ध असायला पाहिजे. ज्यावेळेस आपलं शरीराबरोबर मन शुद्ध असेल त्यावेळेस आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं. आता यानंतर आपल्याला उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन तुम्ही करायला विसरू नका. बघा, माता लक्ष्मीचा वार आहे, शुक्रवार आहे, चतुर्थी आहे. आपल्याला उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. लेपन करताना एका वाटीत थोडीशी हळद घ्या, थोडंसं गंगाजल टाका, गुलाब पाणी टाका, गुलाबाचं अत्तर असेल तर अत्तर टाका, 1 कापराची वडी कुस्करून टाका आणि गोमतीर असेल तर गोमतीर टाका किंवा स्वच्छ शुद्ध पाणी घ्या, त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट आपल्याला उंबरट्यावर अशी पसरवून लावायची आहे. सुकल्यानंतर छान रांगोळी काढा, लक्ष्मीची पावलं काढा. एक दिवा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावू शकतात. छान रांगोळी काढा. बघा, यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येते, नकारात्मकता, वाईट बाधा असतील त्या घराच्या बाहेरच थांबल्या जातात
आणि यामुळे नक्कीच घरात हळूहळू सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे आपल्याला उंबरठा, मुख्य दरवाजा अगोदर स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे, दार स्वच्छ करायचं आहे आणि मग हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर 11 आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही मुख्य दरवाजाला लावू शकतात. तोरण नसेल तर 7 पानं, 5 पानं, जितकी पाणी तुमच्याकडे असतील त्याचं तोरण बनवून लावा किंवा आंब्याच्या पानाचा दगडा तुम्ही घराच्या बाहेर तुम्ही लावू शकतात. बघा, अतिशय छोटे छोटे उपाय आहे. हे छोटे छोटे उपाय आपण जर का आपल्या जीवनात, आयुष्यात आत्मसात केले तर नक्कीच याचे पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध होतं. घरात काही दोष असतील तर ते कमी होण्यास मदत होतात. निगेटिव्हिटी कमी होते. घरात वाद, भांडणं, क्लेश ह्या गोष्टी जर का असतील तर आवर्जून आपण हे उपाय अवश्य चतुर्थीला, अमावस्येला, पौर्णिमेला केले पाहिजे. व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः, ओम विघ्नहर्ताय नमः, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.